नमस्कार मंडळी. तर फक्त 2 ग्लास तांदळामध्ये असे दुप्पट तिप्पट चौपट फुलणारे खिचे पापड आपण बनवू शकतो आणि फक्त एका दिवसाची प्रोसेस आहे. याला अजिबात तुम्हाला तांदूळ दळून वगैरे आणायची काही गरज नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, रात्रभर मी इथे 2 ग्लास तांदूळ भिजत घातले होते. तर आता रात्रभर तांदूळ भिजलेत म्हटल्यावरती त्याला थोडा तरी आंबूस येणार. तो आंबूस घालवण्यासाठी या तांदळाला हलक्या हाताने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे. तर आता तुम्हाला वाटेल की तांदूळ कोणता वापरलेला आहे. हा राशनचा तांदूळ आहे किंवा इडलीसाठी जो तांदूळ मिळतो ना, तो तांदूळ वापरला तर तुमचे पापड अगदी छान होतील. सुट्टा भात वगैरे होतो ना, त्या तांदळाचे खिचे पापड एवढे चांगले येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही शक्यतो राशनच्या तांदळाचाच वापर करा. तर आता ज्या ग्लासने मी तांदूळ मोजले होते, 2 ग्लास मी तांदूळ भिजत घातले होते, तर त्याच ग्लासने 10 ग्लास पाणी आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे. म्हणजेच 1 ग्लास तांदूळ असतील तर त्याला 5 ग्लास पाणी आपल्याला लागतं. तर मग आता तुम्ही किती ग्लास तांदूळ घेणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालायचं. 4 ग्लास असतील तर 20 ग्लास पाणी आपल्याला लागणार. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये घालायचं 1 चमचा पापड खार, अर्धा चमचा ओवा आणि खाण्याचा सोडा. आणि तांदळामधलं पूर्णपणे पाणी काढायचं आणि ते तांदूळ त्या पाण्यामध्ये घालायचे. मीठ घालताना थोडंसं जपून, कारण की पापड खारमध्ये पण थोडंसं मीठ असतं. हलवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण बंद करायचं आहे आणि 10 ते 12 शिट्ट्या करायच्या आहेत. म्हणजे आपला तो भात आहे ना पूर्ण असा गाळ शिजला पाहिजे. त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यात थोडा लसूण, थोड्या मिरच्या आणि थोडंसं जिरं घालून याची चांगली पेस्ट करून घ्यायची. ह्यानी मस्त टेस्ट येते आपल्या पापडांना. कुकर थंड झाल्यानंतर आहे ना, बघा आपला भात जो आहे एकदम गाळ शिजला आहे आणि थोड्याशा अशा कण्या राहिल्या आहेत. ते असं पूर्णपणे हलवून एकदम त्याचं आहे ना एकदम अशी रबडी तयार करायची. आणि जे काय मी वाटलं होतं लसूण, मिरची, जिरे, त्याची थोडी पेस्ट घालायची. तुम्हाला जशी हवी तशी टेस्ट तुम्ही करू शकता. नाहीतर नुसते मिठाचे पापडसुद्धा छान लागतात, पापड खाराने मिठाचे. त्यानंतर थोडीशी मी इथे कोथिंबीर पण टाकली आहे. याने पण खूप छान टेस्ट येते. आणि हे पूर्ण असं आहे ना खूप ह्याला हलवावं लागतं. एकसारखं एकजीव झाला पाहिजे ते. तर मला 15 ते 20 मिनटं मी याला हलवून घेत होते आणि एकदम बघा तुम्हाला जवळून दाखवते, एकदम रबडी झाली आहे. कुठेही भाताची कणी आपल्याला दिसत नाही. आणि हे थंड होईल तसं घट्ट येतं. हे बघा, एकही भाताची कणी यामध्ये राहिलेली नाही आहे. तर पाणी जरी जास्त झालं तरी काही घाबरायचं कारण नाही आहे, कारण की तांदळामध्ये पण बरेच फरक असतात. काही तांदळांना कमी पाणी लागतं, काहींना जास्त लागतं. जर जास्तच पातळ तुम्हाला वाटत असेल तर थोडं 1-5 मिनटं आणखीन गॅस चालू करून हलवा, म्हणजे थोडंसं त्याची असं रबडी टाईप होईल. त्यानंतर काय करायचं, त्यातलं थोडंसं मिश्रण एका भांड्यामध्ये काढायचं आणि ते असं हलवून एकदम असं थोडंसं कोमट करायचं, कारण की आपण सगळे जे प्रोसेस आहे प्लॅस्टिकवरती करणार आहोत. आणि जरी थंड झालं तरी काही पापड वगैरे काही बिघडत नाही. तर असा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा. तर आपल्याला ऑनलाईन वगैरे आपण काही घेतल्यावरती किंवा कपड्याच्या दुकानात वगैरे असा प्लेन प्लॅस्टिकचा कागद मिळतो. याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं. असं थोडंसं मिश्रण घ्यायचं जे आपण तयार केलं आहे ते खिचे पापड्यांचं, आणि थोडंसं त्या पेपरवरती घालायचं. वरतून दुसरा पेपर अंतरायचा आणि वरतून असं एका प्लेटने प्रेस करायचं. अगदी लहान मुलंसुद्धा हे करू शकतील, इतके सोपे पापड आहेत. आणि तुम्हाला हवा असेल तर आणखीन पातळ असं हाताने तुम्ही करू शकता. मस्त हाताने त्याला शेप द्यायचा आहे आणि असा गोल गरगरीत आपला पापड तयार आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशी तुम्ही प्रोसेस करा. काही चुकणार नाही, काही बिघडणार नाही आणि चवीला तर खूप छान लागतील. आणि इथे मी कपड्यावरती घातलं आहे, पण ती माझी खूप मोठी चूक झाली. कपड्यावरती पापड सुकत घातले आणि सकाळी सगळे ते चिटकून बसले. तुम्ही शक्यतो प्लॅस्टिकचाच वापर करा, कारण की हे मिश्रण थंड आहे. त्यामुळे प्लॅस्टिकवर घातलं तरी एवढं काही प्रॉब्लेम होत नाही. आणि पापड खाली घातल्यावरती असं वरतून प्रेस करायचं, मग पापड खाली चिटकतो आणि अलगद पेपर तो निघतो. तर हवं तेवढे मोठे छोटे तुम्ही पापड हे बनवू शकता. आणि हे पापड बनवायला पण खूप मजा येते, कारण की पटकन झटपट असे होतात आणि चवीला पण खूप छान लागतात. त्यामध्ये लसूण, मिरची, जिरे जे टाकले ना त्याची खूप छान टेस्ट आली होती. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, असं मस्त गोल गरगरीत पापड आपले तयार आहेत. तर प्रत्येक पापड बनवताना तेल लावायची गरज नाही. 5 ते 6 पापड बनवून घ्यायचे आणि नंतर थोडंसं तेल पुसायचं. जेव्हा आपण पापड बनवायला सुरुवात करतो ना, तेव्हाच भरपूर सगळ्या कागदाला तेल हे लावून घ्यायचं. 2 ग्लास तांदळामध्ये साधारणपणे 80 ते 90 पापड माझे बनवून तयार झाले. आता पापडांची संख्या जी आहे, तुम्ही त्याची साईज कितपत ठेवणार आहे, छोटी मोठी, त्यानुसार आपली ठरणार आहे. तर जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की प्लॅस्टिकच्या कागदावरतीच तुम्ही हे पापड सुकवा. तर प्लॅस्टिकच्या कागदावरती अगदी सहज पापड निघतात, पण या कपड्यावरचे पापड काही मला निघता नाही घेणार. पण मी नंतर काय केलं, कपडा पूर्ण उलटा केला आणि मागून थोडंसं पाणी मारल्यावरती ते सहज निघले. पण एवढं
व्याप करण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही प्लॅस्टिकवरतीच घाला. त्यानंतर 2 दिवस छान कडकडीत उन्हामध्ये ते पापड सुकवून घ्यायचे, कारण की वर्षभर आपल्याला टिकवायच्यात म्हटल्यावरती ऊन हे पाहिजेच. सुकल्यानंतर थोडेसे ते वाकडे होतात. जरी वाकडे झाले तरी एवढा काही प्रॉब्लेम नाही. आणि स्टोअर करण्यासाठी काय करायचं, कोणताही उन्हाळ्याचा पदार्थ स्टोअर करण्यासाठी आहे ना, असा एक डबा आणि त्याच्या आत एक प्लॅस्टिकची पॉलिथिन आणि त्यामध्ये ते पदार्थ घालायचा आणि ठेवायचा. वर्षभर अगदी छान टिकतो. आणि पापड तर बघितले तर एकदम ट्रान्सपरंट असे पापड झालेले आहे. आता मी तुम्हाला याला फ्राय करून दाखवते. तळल्यानंतर हा पापड दुप्पट तिप्पट नाही तर चौपट असा फुललेला आहे. आणि हा पापड तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा वापरू शकता, कारण की मस्त असा चटपटीत बनवलेला आहे पापड. आणि पापडाची जी साईज आहे त्यापेक्षा कितीतरी मोठा हा पापड झालेला आहे. आपला हा आधीचा पापड आणि तळल्यानंतरचा जो पापड आहे तो तुम्हाला बघितल्यानंतरच त्यामध्ये फरक दिसत असेल. तर तुम्ही पण हे पापड नक्की ट्राय करा. झटपट आणि पटपट होणारे हे पापड आहेत आणि एकदम क्रिस्पीसुद्धा आहेत. आणि चवीला म्हणाल तर ते एक नंबरच झाले होते. तुम्ही पण या पापडाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला छान छान कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत बाय.